हा जो तमाशाचा खेळ आहे, या तमाशाच्या खेळाला सध्याची परिस्थिती पूरक आहे का? महागाई प्रचंड आहे, कलाकारांना उचल द्यावी लागते, अनेकदा चांगले कलाकार पळवापळवी होते, तमाशाच्या बारीच्या मागं काही बारी होते का, पळवापळवी होते का, काही त्रास होतो का, जाणून आपण घेऊया. भाऊ, आपण काय सांगाल? आता तमाशाच्या बाऱ्या सुरू झालेल्या आहेत नारायणगावच्या या तमाशा नगरीमध्ये, तुमच्या सगळ्यांच्या राहुट्या लागलेल्या आहेत, तुमच्या अडीअडचणी काय काय आहेत? सर्वप्रथम तर आपण या ठिकाणी आल्यात, आपले स्वागत आहे. तमाशाच्या आता रावटे या ठिकाणी उभारलेले आहेत आणि अतिशय जोमात गावकऱ्यांचा प्रतिसाद आपल्याला मिळतो आहे. अडीअडचणी म्हणजे ग्रामस्थांनी आपल्या इथले जे विद्यमान आपले उपसरपंच आहेत सन्माननीय योगेश भाऊ पाटे, तर त्यांनी या ठिकाणी आपली सगळी व्यवस्था केलेली आहे. या ठिकाणी आता सध्या तरी काही अडचण नाही आहे आणि गावकऱ्यांचा प्रतिसादही अगदी उत्तम मिळतो आहे, रिस्पॉन्स चांगला मिळतो आहे. पूर्वीचा तमाशा आताचा तमाशा खूप फरक झालेला आहे. पूर्वीचे कलाकार आताचे कलाकार, पूर्वीचे मालक आताचे मालक, हा बदल झालेला आहे. हा सगळा बदल कशामुळे, काय कशाचं लक्षण? आता हा सगळा बदल म्हणजे लोकांची मागणी तशी आपल्याला पुरवणी करावी लागते. पूर्वी वगनाट्याला किंमत होती. पूर्वी वगनाट्यातून आपण जनजागृती आणि लोकांना समाज प्रबोधनाचं काम आपण करायचो. यामधून लोकशिक्षण आपण देण्याचं काम करायचो. यामध्ये आपण स्त्री किंवा व्यसनमुक्ती असे अनेक जाज्वल्य जागृत वगनाट्य आपण करून लोकांचं जनजागृती करण्याचं काम करायचो. परंतु आता सध्या वगनाट्याकडे सर्वांनी पाठ फिरवल्यासारखं झालं. वगनाट्य होतच नाही, नाहीच्या बरोबर आहे. थोडासा धांगडधिंगा झाला म्हणजे थोडंसं हुल्लडबाजी झाली. उडत्या चालीची गाणी, आपल्या कपड्यातील महिला कलाकार, हे प्रेक्षकांना जास्त आवडतं. हे कशाचं लक्षण? हे थोडंसं वाईट वाटतं. हे लक्षण थोडंसं आपण वाईटपणाकडेच जाणं म्हणायला पाहिजे. कारण जी खरी लोककला आहे, जी पारंपरिक लोकतमाशा आहे, तो लोक पावत चाललेला आहे. गनसुद्धा होऊन देण्याची मनस्थिती आज पब्लिकची नाही आहे. काही ठिकाणी आहे, काही ठिकाणी पब्लिक वगनाट्याला आहे, परंतु काही ठिकाणी असंही आहे का त्या ठिकाणी फक्त गाणे, रंगबाजी, हिंदी मराठी गाणे, हुल्लडबाजी एवढंच चालू आहे. आणि जशी लोकांची मागणी तशी आपल्याला पुरवणी करावी लागते. त्यामध्ये आम्हा कलावंतांचा किंवा फडमालकांचा त्याच्यामध्ये काही दोष नाही आहे. जशी मागणी तशी पुरवणी करावी लागते आपल्याला. आता महागाई खूप वाढलेली आहे, तुमच्या बारींचे दर सुद्धा वाढलेले असतील, काय यंदाची परिस्थिती काय? नाही, अगदी बरोबर आहे. हा प्रश्न चांगला विचारला आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे दरही वाढलेले आहे आणि ग्रामस्थ त्या पद्धतीने आम्हाला रिस्पॉन्सही चांगला देत आहेत. हो, अगदी म्हणजे आपण सांगितल्याप्रमाणे तेही आपल्याला समजून घेतात. महागाईच्या काळामध्ये तेही आपल्याला दर वाढवून देतात. आता वग लोप पावत चालले, परंतु चांगले सिंगर, चांगले नाचणारे कलाकार मिळणं अवघड होतं. मग असे काही कलाकार मिळवल्यानंतर काही प्रमाणामध्ये पळवापळवीची लागण तमाशा फळमालकांना देखील लागते. मग हे सगळं सांगड कसं बसवता? नाही, हे जे आपले ठरलेले कलावंत जे आहेत, जे आपले करारबद्ध झालेले असतात, ते काही इकडच्या तिकडं होत नाही. ठीक आहे, इकडच्या तिकडं काळानुसार गरजेनुसार थोडंसं ज्याला गरज आहे ते थोडंसं इकडं तिकडं जातं. परंतु जे काही समजा तंबूचे फळ आहेत ते काही इकडच्या तिकडं होत नाही. त्यांचे जे ठरलेले आहेत ते कलावंत जिथल्या तिथंच असतात. त्यांना काही उचल वगैरे द्यावी लागते. मग हे सगळं अर्थनियोजन कसं जुळवता? नाही, उचल त्यांना आपल्याला वर्षभर आधीच द्यावी लागते. हे जे काही कलावंत आपल्याकडे जे करारबद्ध झालेले असतात त्यांना वर्षभर आपल्याला उचल द्यावी लागते, वर्षभर आधी, आणि त्या पद्धतीने मग ते आपल्याकडे करारबद्ध होतात. आता गावच्या यात्रा जत्रा ह्या संध्याकाळी 9च्या पुढे सुरू होतात, मग बारी चालू करायला कधी कधी 10 वाजतात. शासनाचे निर्बंध मात्र वेगळे आहेत, त्याची सांगड कशी घालता? नाही, हा संपूर्ण ही संपूर्ण जबाबदारी ग्रामस्थांकडे असते. ते त्या लोकल स्थानिक पोलिसांना ते मॅनेज करून या पद्धतीने कार्यक्रमाची सांगड बांधतात. शासनाकडनं तमाशाची बारी करायला म्हणजे तमाशाचा खेळ दाखवायला किती ते किती परवानगी आहे? शासनाकडनं 10 मला वाटतं 12च्या आतमध्येच आपल्याला परवानगी आहे. परंतु काही पोलिसांशी संवाद साधून आपण आपुलकीचं हे करून तर ते कार्यक्रम कुठल्याही प्रकारे दंगा होणार नाही किंवा हे असं शाश्वती देऊन ते आपल्या जबाबदारीवर ग्रामस्थ ते कार्यक्रम पार पाडतात. शासनाकडून काय अपेक्षा? म्हणजे अनेक ठिकाणी टोल नाक्यावर कधी कधी जास्त पैसे आकारले जातात, गाड्या सोडताना कधी प्रॉब्लेम होतो, एखाद्या गावच्या यात्रेमध्ये काही तरुण मंडळी हुल्लडबाजी करतात. शासनाकडून तुम्हाला काय मदतीची अपेक्षा? शासनाकडून आम्हाला संरक्षणाची अपेक्षा आहे. ज्याप्रमाणे तुम्ही मोठ्या मोठ्या सेलिब्रिटींना वाय सिक्युरिटी हे देतात, Z+ सिक्युरिटी देतात, आम्हाला ते नको आहे. परंतु गावात गेल्यानंतर आमचे सर्व कलावंत किंवा आमची जी टीम आहे ती सुरक्षित राहील अशी अपेक्षा आहे. नारायणगावच्या तमाशा पंढरीमध्ये किती फळमालकांच्या किती राहुट्या कार्यालय थाटलेत?
आता सध्या या आपल्या नारायणगाव पंढरीमध्ये 30 ते 32 रावट्या या ठिकाणी थाटलेल्या आहेत. अनेक वेळा असं होतं की काही राहुट्यांचे म्हणजे काही फळमालकांचे कार्यालय इथं लागतात, बुकिंग घेतात, पण प्रत्यक्षात खेळ करत नाही, मग कुठेतरी फसवणूक झाल्याचा एक मेसेज जातो. नक्की या संदर्भात या ठिकाणी मीटिंगही झालेली आहे. आपल्या नारायणगावचे विद्यमान उपसरपंच माननीय बाबू होनीही आपल्याला म्हणजे सर्व तमाशा मंडळांना एक विनंती केलेली आहे, एक सूचना दिलेली आहे की जे कोणी असे तमाशे असतील की ज्यांनी ठराव केला गावात आणि ते गेलेले नाही त्या ठिकाणी रावटी लागू नका. त्याप्रमाणे ह्यावेळेस आता त्याची रावटी कोणतीही लागलेली नाही आहे का जेणेकरून गावची फसवणूक झालेली आहे. तमाशाची कला लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम खऱ्या अर्थानं केलं स्वर्गीय विठाबाई भाऊ मांग यांनी. या तमाशा कलाकारांची जास्त काळजी घेत आहेत ते संभाजीराजे नाशिककर मंडळी खूप काळजी घेत आहेत. संभाजीराजे म्हटलं की पारंपरिक तमाशाला धांगडधिंगड त्यांना मान्य नसतो, परंतु कधीकधी असं होतं की बाबा लोकांचीच मागणी असते आणि लोकांच्या मागणीनुसार त्यांना ऐकावं लागतं. संभाजीराजे यांचं काम संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. राजकारणी मंडळींच्या जवळ जरी ते असले तरी तमासगीर म्हणजे फडमालक, कलाकार आणि पडद्यामागची काही लोक आहेत त्यांची काळजी संभाजीराजे घेत असतात. याही वर्षी संभाजीराजे यांच्या अंजली नाशिककर यांचा राहुटी इथं लागलेले आहेत. संभाजीराजे आपल्यासोबत आहेत. राजे, तुम्ही काय सांगाल, यंदाचं वर्ष फडमालकांना कसं आहे? यावर्षी अतिशय चांगला रिस्पॉन्स आहे. शेतकरी सुखावलेला आहे आणि राज्यामध्ये सरकार भरभराटीचं आलेलं आहे. देशामध्ये सरकार चांगलं आहे. त्यामुळं गावगाड्यातला शेतकरी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांची सुगी करून तमाशा ठरवायला विठाबाई नारायणगावकर तमाशा पंढरीमध्ये ते येत आहेत. महागाई वाढलेली आहे, कलाकारांना उचल अगोदर द्यावी लागते, मग हे सगळ्याची सांगड किंवा आता तुमच्यामध्ये स्पर्धा पण आहे, ती गावची यात्रा आपल्यालाच मिळायला हवी, मग हे सगळ्याची सांगड कशी बसवता? काय झालं की महागाई जरूर वाढल्या, कलावंतांना उचल द्यावी लागते, पण काही फडमालक चुकून कुणाच्या तर कलाकाराचे पैसे देणं राहतात. तो त्याच्या प्रसंगात असतो, परंतु तो नंतर पैसे देत असतो. परंतु कलाकाराने स्टेट बदलल्या की जवळजवळ 75% पैसे अगोदरच उचलतात. त्यामुळं व्याजी पैसे घ्यावे लागतात. देणारासुद्धा फार महत्त्वाचा आहे, कारण बँक सगळं मॉर्गेज केल्याशिवाय पैसे देत नाही. या कापडी मालावर पैसे देणारी माणसं कमी आहेत. त्यांच्यामुळेच ही सृष्टी तरुण आहे. त्याच्यात तमाशा पंढरी नारायणगाव आणि तमाशा पंढरी बेला ही 2 गावं तमाशाला मदत करत असतात. राजे, तुम्ही फडमालकांची, तुमच्या कलाकारांची खूप काळजी घेत असता. पूर्वीचा तमाशा आताचा तमाशा खूप फरक होत चाललेला आहे. पूर्वी गणगवळण, वगनाट्य, फारसा हे खूप लोकांना आवडायचं, प्रामुख्याने गणगवळण आणि वग आवडायचा. आता लोक वग नको म्हणतायत, गणगवळण नको म्हणतायत, उडत्या चालीची गाणी आणि तेही अर्धवट कपड्यामधल्या मुली हव्या असतात. ड्युएल अर्थी तुमच्या कमेंट झाल्या का त्या लोकांना आवडतात. कुठंतरी चावट प्रेक्षक वाढलेत का? असं नाही. मोबाईलच्या दुनियामध्ये मुलं बदलली, मुलं म्हणजे ती कार्टी झाली. मग त्यामुळं की तमाशा कलावंताकडे बघण्याचा दृष्टिकोन तरुण वर्गाचा बदललेला आहे. माझी विनंती आहे त्यांना की ज्यांनी आपल्या आई वडील पूर्वजांना जगण्याची उमेद माझ्या शाहीर आणि तमाशा कलाकारांनी दिलेली आहे, त्यांना तुम्ही जगण्याची उमेद आता देणं गरजेचं आहे. तमाशा कलावंतांना तुमचा आशीर्वाद असणं गरजेचं आहे. पूर्वी घरामध्ये माणसं एकत्रित जेवायची, मध्ये जेवण ठेवायचं, सगळ्यांनी वाढून घ्यायचं. तशी पद्धत आत्ता राहिलेली नाही. त्यामुळे घरातनंच सगळं 21व्या शतकात बदललेलं आहे. त्यामुळे तमाशाला मागणी तसं बदलावंच लागत आहे. आत्ताच्या काळामध्ये राज्य शासनाने अनेक विभागामध्ये महामंडळ स्थापन केलेले आहे, पण आमच्या कलावंतासाठी तमाशा सम्राटनी विठाबाई नारायणगावकर लोककला विकास महामंडळ हे स्थापन करावं अशी आमची गेली 6 वर्षे झाली मागणी आहे. त्या मागणीचा पाठपुरावा आम्ही करतो आहे. या तालुक्याचे आत्ताचे विद्यमान आमदार सोनवणे साहेब आणि माजी आमदार अतुल शेठ बेनके, इथले स्थानिक लोकनियुक्त माजी सरपंच योगेशभाऊ पाटे, भाजपचे अध्यक्ष मला वाटतं संतोष नाना खैरे, ही सगळी मंडळी
शोभा आशाताई बुचके असतील, ही मंडळी आम्हाला मदत करतात. आणि लवकरच आम्ही एक शिष्टमंडळ राज्य शासनाला अजितदादांच्या भेटायला आम्ही जाणार आहे. आता मला सांगा, आपण ज्यावेळेस बतावणीचा कार्यक्रम ठेवतो, बतावणीमध्ये डबल अर्थाचा शब्दप्रयोग होतो. पूर्वीच्या काळी महिला तमाशाकडे फारशा फिरकत नव्हत्या. आता महिलांचा सुद्धा ओघ तमाशा खेळ पाहायला येतात असं दिसतंय. परंतु डबल अर्थाने तुमचे जे विनोद होतात ते कुठंतरी प्रेक्षकांना काही चोखंदळांना किंवा तरुणांना आवडतात, पण महिला वर्गांना थोडीशी नाराजी पण असते. विषय असा आहे, महिला वर्गांना माझी विनंती आहे, भाऊ कदमचा कार्यक्रम तुम्ही बघता, संभेराव नावाच्या त्याच्यात एक लेडीज आहे, त्यांचा परवा एक एपिसोड पाहिला आणि तिने लावणी आणि त्या लावणीच्या संगीत बारीमध्ये एक मुलगा घेऊन जातात आणि त्याला ती बघितल्यानंतर मिठ्ठू बोलत नाही वाटतं, मिठ्ठूला याचं दिसतंय. म्हणजे हा प्रकार घरात बसून बघितलेला चालतो. पण तमाशामध्ये खळखळून हसवणारी आणि आमची लेडीज बिंबीच्यावर चापून चुपून साडी नेसणारी, चोळी अंग भरून नेसणारी ही चालत नाही. पण भाऊ कदम किंवा ते चला हवा येऊ द्या त्या कार्यक्रमामध्ये थोडी अश्लीलता असतेच. माझ्या डोंगटाना मारू नका म्हणजे काय, ते सगळे बसून पुढचे हसतात आणि आम्हाला मात्र नावं ठेवतात. माझी विनंती आहे, आमचा कलावंत हा गावगाड्यातला आहे, तो नदीवरती नाल्यावरती आंघोळ करून तुम्हाला जगण्याची उमेद दिल्या, त्याला तुम्ही उमेद देण्याची आत्ताची काळाची गरज आहे. तमाशा म्हणलं की गणगवळण आलेच, पण हल्ली प्रेक्षकांना गणगवळण नको असते, तात्काळ गाणी सुरू करा अशी पण मागणी असते. पण तमाशाची एक परंपरा आहे, ही लोककला आहे. सुरुवात करताना हे सगळे तुम्ही सिस्टमने सगळं करत असता, पण प्रेक्षक कधी कधी हे नको म्हणतायत. काय, कशामुळं? काय असतं, आता आपण लग्न करतो, लग्नामध्ये जेवणाळू असते, सगळ्यांना ते जेवण आवडत नसतं, परंतु जवळजवळ 90% लोक तमाशाला चांगले म्हणतात. तमाशाला गावगाड्याच्या यात्रेत तमाशा शेतकरी हसत नाही. शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हसू कधी असतं, एक सुगीच्या वेळेला आणि एक तमाशा बघताना त्याचा फेटा तो आकाशात भिरकवतो. आता फेटे राहिलेच नाही. फेटे आहेत गावगाड्यात, नगर जिल्ह्यात चला, पुणे जिल्ह्यात चला फेटे आहे, संगमनेर तालुक्यात फेट आहे, परंतु आता फेटा भिरकवला जात नाही. फेटा काढून तो जवळ घेऊन तो खळखळून हसत असतो. तमाशा पंढरीमध्ये तुमच्या सगळ्यांच्या राहुट्या इथं आहेत. रघुवीर खेडकर यांचं एक चांगलं नाव आहे, त्यांची राहुटी इथं गेल्या काही वर्षांपासून दिसत नाही. काही यात्राकरूंना वाटतं त्यांची पण इथं राहुटी असायला हवी. तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्याबद्दल मी नो कॉमेंट्स. कलाकारांची पळवापळवी होते, म्हणजे माझा अर्थाचा चुकीचा अर्थ घेऊ नका, समजून घ्या तुम्हाला मला काय म्हणायचं आहे. तमाशातील कलाकारांची पळवापळवी होते, म्हणजे फड मालक पळून येत असतील, जे काय असेल ते, म्हणजे माझा अर्थ समजून घ्या. चांगला कलाकार आपल्या फडामध्ये असायला हवा, त्याचे विनोद चांगले असावेत, ती नाचणारी नर्तकी चांगली असावी, असाच प्रयत्न प्रत्येक फड मालकाचा असतो. परंतु जास्त उचल देऊन तो कलाकार आपल्याकडेच कसा येईल असाही प्रयत्न काही प्रमाणामध्ये दिसतो. फड मालकांमध्ये सुद्धा सध्या स्पर्धा पाहायला मिळते. 100% बरोबर आहे, तुमचं काही चुकीचं नाही, परंतु मोठा मासा नेहमी छोट्या माशाला खातो. जसं राजकारणामध्ये आहे की आपल्या राजकारणातला ज्याचा आपला ग्रुप आहे त्या पद्धतीने तालुक्यात आपली कशी वाहवा होईल ते बघितलं जातं. तसंच मोठे काही तमाशा फड आहेत ते नेहमीच दुसऱ्यावर मात करून आपलं भांडवलीशाही करून आणि आपला तमाशा कसा चांगला दिसेल हे ते बघत असतात. ते कोणीही बघतं, परंतु छोटा फड मालक जगला पाहिजे असं कधी मोठ्या फड मालकाला वाटलेलं नाही, असं माझं ठाम मत आहे. फळ मालकांना गावोगावी फिरावं लागतं, त्यांचे गृहमंत्री सोबत असतीलच असं नाही, पण अनेक वेळा असं घडतं किंवा चर्चा होते, फळ मालकांची 2-2 कुटुंब असतात, एक कुटुंब गावी एक फडात. मग हा विनोद का वास्तव? हे वास्तव्य आहे. हे करत असताना राजकारणात ज्या पद्धतीने स्टेपने असतात, चॉकलेट असतंच, तसं इथेही आहे. त्याशिवाय चालत नाही. एखादी चांगली नर्तिका असेल तर त्याच्यासंग कुणी लग्न करतं आणि संसार परपंचात थाटतं, तशाप्रमाणे आम्ही केलेलं दुसरी करतात. आता तुमचे जे फळ मालक आहेत, जुनी नामांकित नावं आहेत, परंतु तमाशाकडे येण्याचा कल तुमच्या तरुण पिढीचा कमी दिसतो. तरुण पिढी ही डॉल्बी सिस्टीम झालेली आहे, त्यांना सगळं
चांगलं काही पाहिजेच असं नाही. चांगली लावणी ऐकत नाहीत. गौतमी पाटलांनी एक हातवारे केले म्हणून ती एका रात्रीत मुठ्ठी झाली. परंतु आमची जी लावणी करणार आहे ती शृंगारात आहे. ती साता समुद्राकडं पलीकडे सुरेखा पुणेकरनं नेली. त्याचा आम्हाला अभिमान आहे. त्या दुसरं कुणीही नेऊ शकत नाही. आता तुम्ही गौतमी पाटीलचं नाव काढलं, अजून दुसऱ्या 2-3 काही कलाकार आहेत, ते डीजेवर आपला डान्स करतात, वेगवेगळ्या प्रकारचे हातवारे करतात. त्याच्यामुळे ते प्रकाश झोतामध्ये आले. पण त्यांची मागणी पण बऱ्यापैकी असते. प्रचंड गर्दी होते. तमाशा जो आहे त्याची एक वेगळी बाज असते. 3 तास फुल कार्यक्रम असतो, तरीसुद्धा प्रेक्षक थोडासा कमी प्रमाणामध्ये येतो. काय त्याचं कारण? धांगडधिंगा नाही म्हणून का काय? त्याचं कारण असं आहे, आमच्याकडे ज्या स्त्री कलावंत आहेत त्या गाववाड्यातल्या आहेत, गरीब कुटुंबातल्या आहेत. परमेश्वरानं 12 बलुतेदारांनाच कला दिली. एक बौद्ध समाजाचा असेल, मातंग समाजाचा असेल, गोंधळे असेल, घडसे असेल, या 12 बलुतेदारांना कला दिली. मग त्यांच्या मुली गावगाड्यात राहत असताना नदीच्या पाण्यानं ते आंघोळ करतात, मसाजला जात नाहीत. ह्या ज्या मुली आहेत, लावणीत असेल किंवा आणि कुठले असेल, त्यांना हर प्रकारची माणसं भेटतात, त्यांच्याकडे पैसा असतो आणि त्यामुळे त्यांच्या सुंदर दिसण्याचं प्रमाण जास्त आहे. म्हणून टार्गेट पोरं, त्या पोरांना ते आवडतं, त्याचं नाव इलाज आहे. परंतु आमच्या तमाशा गावगाड्यातल्या लोकांना अजूनही आवडतो. सगळ्याच फळमालकांच्या बाऱ्या काही 12 महिने सुरू नसतात, सिजनल असतात. मग अशा वेळेला इथं कार्यालय थाटल्यावर सराव पण करावा लागतो. मग हे नियोजन, हे सगळं सांगड कसे घालता? हे 4 महिने त्याचं नियोजन अगोदर होतं आणि 20 ते 15 दिवसाची रेसल प्रत्येक फळाची असते. दसऱ्याच्या आधी निघणारी 1 महिनाभर असते, त्याच्यानंतर निघणाऱ्यांची 20 दिवस असते. रेसल गेल्याशिवाय कार्यक्रम कुणाचाही होत नाही. आता या तुमच्या इथं ज्या राहुट्या आहेत, हे किती महिने इथं राहणार? 3 महिने. नारायणगावची यात्रा होईपर्यंत या ठिकाणी ती असणार आहे. म्हणजे आता मार्च महिना आहे. मार्च, एप्रिल, मे, निम्मा. इथे विविध गावचे लोक इथं येतात, बारी ठरवतात. परंतु प्रत्येक गावचा माणूस आपल्याकडे यावा, आपल्याला ठरवावा अशी अपेक्षा असते. पण तुमचं असं काही युनियन करून बा असं काही प्लॅन आहे का, की बाबा ज्याच्या कार्यालयामध्ये जाईल त्याचं तो बघेल, किंवा थोडीफार पळवापळवी होते का? अजिबात नाही. जो तो माणूस येणारा ग्रामस्थ त्याला आवडीचा तमाशा आहे तो ठरवतो. ते येताना निश्चय करून येतात, 1-2ची नावं करतात, त्या पद्धतीनं इथं करार होतो. क्वचित एखादा संबंधित असतो, त्या ओळखीचा असतो, त्याचं नाव ते सांगतात. ते काय कुणीही सांगतं. त्यामुळं ज्याचा चांगला कार्यक्रम आहे त्याचाच तमाशा ग्रामस्थ घेऊन जातात. यंदाचा सीझन कसा आहे आणि आतापर्यंत काही बाऱ्यांचं बुकिंग झालंय का? 100% झालेलं आहे. 30 रावट्या या ठिकाणी 32 आहेत. त्यापैकी 10 तमाशाच्या बुकिंग चांगल्या प्रकारे झालेलं आहे. पांडुरमुळे मांजरवाडीकर यांच्या तमाशाचं बुकिंग चांगलं आहे, मंगलताईचं चांगलं आहे, अंजली नाशिककर चांगलं आहे, विठाबाई चांगलं आहे, चंद्रकांत ढोपूरकर चांगलं आहे, आनंद लोकनाट्य चांगलं आहे. म्हणजे बरोबर बऱ्याच माडिकचं चांगलं आहे, बऱ्याच रावट्यांचं बुकिंग चांगलं आहे. एक शेवटचा प्रश्न, ही तमाशाची कला जिवंत राहिली पाहिजे म्हणून शासनाकडून वेगवेगळ्या योजना जाहीर होतात किंवा मदत जाहीर होते, पण प्रत्यक्षात ते कलाकारांपर्यंत काही पोचत नाही. फळमालकच गब्बर होतात. असं नाही. कलावंतासाठी माणूस, फळमालक किती पैसे काढतो, कसं काढतो त्याला माहीत. तो 8-8 महिने आधी त्यांना उचल देतो. मग फॅक्टरी जगली तरच कलावंत जगेल. साखर कारखाना जगला तर त्यातला कर्मचारी जगेल. तशीच परिस्थिती याची आहे. तमाशा टिकला तर कलाकार पोट भरणार आहे. कोरोनाचा काळ अतिशय वाईट गेला, काय आठवणी? कोरोनाच्या काळामध्ये आम्हाला या तालुक्यात धावून येणारे माजी आमदार अतुल शेठ बेनके यांनी आम्हाला 5 लाखाची मदत केलेली आहे. आणि त्यांच्या वडिलांनी स्वर्गीय वल्लभ शेठ बेनके यांनीसुद्धा आम्हाला खूप मोलाचं सहकार्य केलं आहे. गावात जे तमाशा होतात त्यांनासुद्धा आदरणीय बाबूभाऊ पाटे आणि संतोष नानाखरी यांनी 50,000 रुपये त्या तमाशा पाडायला सुद्धा मदत केलेली आहे. मागच्या वर्षी या ठिकाणी वीज पुरवठा होताना वेगवेगळी चर्चा झाली, जी झाली ती झाली. यावेळेला विजेचं कनेक्शन कोणी दिलं आहे, त्याचं काय नियोजन झालं आहे? आता ग्रामपंचायतच्या वतीनं आम्हाला हे सगळं सहकार्य आहे. आनंद शेठ डेरे म्हणून आहेत, त्यांच्याकडे या वर्षीचं नियोजन आहे.
आनंद शेठ दळवी होते, त्यांना बाकीची कामं खूप असल्यामुळं ती यावर्षी त्यांनी नकार दिला. त्यामुळं पप्पू शेठमुळे आणि आम्ही सर्वांनी ते आनंद शेठ येरे यांनी करून द्यावं असं आम्ही विनंती केलं. बाबूभाऊ पाटीलनी त्यांना सांगून त्याने अतिशय चांगलं नियोजन केलेलं आहे. ग्रामीण भागामध्ये यात्रा जत्रा सुरू झाल्या की तमाशाची बारी आपसूक ठरलेली असते. नारायणगाव ही तमाशाची पंढरी. या ठिकाणी फेब्रुवारी महिन्यामध्ये 30-35 राहुट्या लागतात. प्रत्येक फडमालक आपापल्या पद्धतीनं माझी बारी चांगली आहे, माझ्या बारीमध्ये कसे उत्कृष्ट कलाकार आहे असा सांगण्याचा प्रयत्न करतात. गावचे यात्रा कमिटीचे देखील या ठिकाणी येत आहेत. आपल्या गावच्या आर्थिक नियोजनानुसार बाऱ्या ठरवतात. यंदाच्या वर्षी 2 लाख, 2.5 लाख, 3 लाख, 1.5 लाख अशापर्यंत सुपाऱ्या आहेत. नारायणगावच्या या तमाशा पंढरीमध्ये कोणाचाही इथं अवहेलना होत नाही किंवा कोणाचा अवमान होईल अशी परिस्थिती होत नाही. तमाशा ही महाराष्ट्राची लोककला आहे, ती जपण्यासाठी सगळ्यांनी साथ द्यायला हवी. प्रामुख्याने तमाशाची कला जपण्यासाठी सगळ्यांचा हातभार महत्त्वाचा आहे. तमाशा ही कला प्रत्यक्ष स्टेजवर दाखवताना ह्या कलाकारांना खूप कसरत करावी लागते. आपण मोबाईलवर पाहतो किंवा पडद्यावर पाहतो, 3 तासाचा धांगडधिंगा असतो, ते आपल्याला प्रत्यक्षात कलाकार पाहायला मिळत नाही. तमाशाच्या स्टेजवर प्रत्यक्ष हे कलाकार काम करत असतात. आपल्या पाठीमागं आपलं प्रपंच असतं, लहान बाळ असतं. लहान बाळाला झोपूनसुद्धा कधीकधी ती महिला कलाकार स्टेजवर येते, आपला खेळ दाखवते. प्रेक्षकांनो, तमाशाची कला जतन करण्यासाठी, जोपासण्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याची गरज आहे. सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.